मुंबई बीएमसी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात येत असताना पक्षांतराचा जोर वाढला आहे। माजी नगरसेविका आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या राखी जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। 2017 मध्ये घाटकोपरची जागा जिंकून नगरसेविका झालेल्या राखी जाधव यांनी भाजप आमदार पराग शहा यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। हा पक्षप्रवेश शरद पवार गटासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे। मुंबईत बीएमसी निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे, तर निकाल दुसऱ्या दिवशीच म्हणजे 16 जानेवारी 2026 रोजी जाहीर होतील। मुंबई बीएमसी मध्ये स्वतःचा महापौर बसवण्यासाठी भाजप स्वबळावर बहुमत मिळवण्याची योजना आखत आहे। मुंबईत भाजप एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत युती करून निवडणूक लढवत आहे, तर ठाकरे बंधूंनी देखील अधिकृत युती जाहीर केली आहे। राखी जाधव यांना घाटकोपरमधील त्यांच्याच वॉर्डमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। राखी जाधव या अनेक वर्षांपासून मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन लढत होत्या। मुंबईत पक्षाची ताकद मर्यादित असतानाही संघटन वाढवणे, कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणे आणि पक्ष टिकवून ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा होता। मात्र महापालिका निवडणुकीत अपेक्षित जागा न मिळाल्याने त्यांची निराशा वाढली। विशेषतः त्यांनी पक्षाला 52 उमेदवारांची यादी दिली होती आणि किमान 30 जागा मिळाव्यात यासाठी वरिष्ठ पातळीवर ठोस प्रयत्न होतील अशी अपेक्षा होती। आता राखी जाधव यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याने मुंबई बीएमसी निवडणुकीत राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे। घाटकोपरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता असून त्यांच्या पक्षांतरामुळे भाजपला स्थानिक पातळीवर बळकट संधी मिळणार आहे। या बदलामुळे निवडणूक निकालावर लक्षणीय परिणाम होण्याची शक्यता आहे। 15 जानेवारीच्या मतदानाआधी ही घडामोड निवडणुकीच्या रणभूमीत खूप चर्चेचा विषय ठरणार आहे।